नमस्कार. चला आज आपण झटपट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला आज आपण बघूयात पिझ्झा बेस बनवण्याची घरच्या घरी पद्धत. मी एका छोट्या कपाने 1 कप दही घेतला आहे. त्याच कपाने 1 कप पाणी घेतलेलं आहे. एक चमचा मीठ टाकायचं. आणि 1 चमचा बेकिंग पावडर टाकायची आहे. ज्याने बेसला खूप छान टेक्स्चर येतं. आणि आता त्याच चमच्याने 1 चमचा तेल घ्यायचं. व्यवस्थित ढवळून घ्यायचंय. तुम्ही बघू शकताय व्यवस्थित ढवळून झालेलं आहे. आता मोठ्या कपाने जे मी दाखवले होते त्याच्यातल्या मोठ्या कपाने 2 कप मैदा घ्यायचा आहे. म्हणजे मी जे आधी दाखवले कप दही आणि पाणी घेतलेले ते ह्याच्या अर्धे कप होते. म्हणजे अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी असेल तर 2 कप मैदा घ्यायचा. आता हे व्यवस्थित आधी मिसळून घेऊयात. घरचे घरी बेस बनवण्याची ही खूप एकदम सोपी पद्धत आहे, जी मी आज तुम्हाला दाखवलेली आहे. व्यवस्थित मळून घ्यायचं. जास्त पातळ पण नाही ठेवायचं आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचं. मध्यमसर असा गोळा करून घ्यायचा. वरून थोडंसं तेल लावून घेऊयात आणि 5 मिनिटं झाकून ठेवायचं. पाच मिनिटे झालेली आहेत. इथे तुम्ही बघू शकताय 2 गोळे होतील एवढं पीठ झालेलं आहे 2 कप मैद्याचं. तुम्ही बघू शकताय जास्त जाड पण नाही आणि दाट पण नाही आणि सैल पण नाही. व्यवस्थित असं पीठ चांगलं भिजलेलं आहे. आणि मध्यमसर त्याची पोळी लाटून घ्यायची. जाडच ठेवायची, पातळ अजिबात करायची नाही. पातळ केली तर एकदम कडकपणा येतो त्याला. जाडसरच लाटून घ्यायची. पोळी लाटून झालेलीच आहे. आता त्याला चमच्याने किंवा चाकूने कशाने पण तुम्ही होल त्याला द्यायचे आहेत छोटे छोटे. म्हणजे बेस आपला फुगणार नाही, फक्त चांगला भाजून निघेल. आता मी गॅसवरती तवा एकदम गरम करून घेतलेला आहे आणि ज्या बाजूने आपण होल पाडलेत ती बाजू वरती करून टाकायची आणि गॅस आता बारीक करायचा आणि झाकून ठेवायचा. 2 ते 3 मिनिटं झाकून झालेली आहेत. तुम्ही बघू शकताय पिझ्झा बेस म्हणजे किती छान झालेला आहे आपला. एक 5 मिनिटांचीच रेसिपी आहे ही, ती तुम्ही कधी पण करू शकताय. जेव्हा मुलांना काहीतरी नाश्त्याला द्यायचा असेल तेव्हा, किंवा चारचा नाश्ता असेल तेव्हा. मी दुसरा पण करून घेतलेला आहे, बघू शकताय. आणि अशाच रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करत जावा. आणि हो, सर्वात महत्त्वाचं करून बघून खात जावा
आणि मला कमेंटमध्ये थँक सांगत जा